नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी कळम तुमचं शालेय स्पर्धा परीक्षा YouTube चॅनलवर हार्दिक स्वागत करत आहे। जसं आपण एक अंकगणिताचे नवीन नवीन कन्सेप्ट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे। गणित हा कोणतीही स्पर्धा परीक्षा असेल, तुम्ही जीवनात कोणतीही परीक्षा देणार असाल, स्पर्धा परीक्षा, त्याच्यामध्ये सगळ्यात जर बेसिक जर सब्जेक्ट म्हटला म्हणजे गणित हा विषय असतोच। त्याचं वेटेज पण तुम्हाला माहिती आहे, 25 ते 50% जवळपास राहतं शक्यतो गणिताचं। त्याच्यामुळे काय आपण गणिताची जास्तीत जास्त अभ्यास करणार आहोत किंवा चांगली प्रॅक्टिस, या विषयाला खूप जास्त प्रॅक्टिसची गरज असते। जरी आपल्याला कळत असल्या कोणत्या गोष्टी कशा आहे, कशा संकल्पना आहे याच्या, पण जर आपण रेग्युलर प्रॅक्टिस करत नाहीये याची, तर काय आपल्याला ऐन परीक्षेच्या वेळेमध्ये त्यात कन्फ्युजन होतं किंवा ते क्वेश्चन सॉल्व्ह करता येत नाही। तर त्याच्यासाठी काय आता मी तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाणार आहे, ज्याच्यामध्ये जे गणिताच्या बेसिक कॉन्सेप्ट असतील टू ॲडव्हान्स लेवल पर्यंत आपण ते सर्व काही बघणार आहोत। तर आजचा जो व्हिडिओ आहे, आज आपण संख्या आणि संख्यांचे प्रकार हे अभ्यास करणार आहोत। ही खूप बेसिक गोष्ट आहे, म्हणजे संख्या कशा प्रकारच्या संख्या असतात, जसं की मूळ संख्या आहे, सम संख्या, विषम संख्या, जोडमूळ संख्या, अशा पद्धतीच्या ज्या संख्या असतात ह्या गणितामध्ये आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे हे बायफर्केशन आपल्याला जमायलाच पाहिजे। जर आपल्याला ह्या गोष्टी जर कळत असतील तर आपण पुढचे जे गणिती क्रिया करणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सोप्या जात असतात। तर आता इथे संख्यांचा पहिला प्रकार आहे आपल्याकडे नैसर्गिक संख्या। नैसर्गिक संख्या म्हणजे कोणत्या संख्या असतात, शून्य सोडून ज्याही संख्या उरतात, धन संख्या म्हणजे 1 2 3 4 त्याच्या पुढे सांगता येणार नाही तिथपर्यंत जी संख्या असते ती नैसर्गिक संख्या असेल। परत संपूर्ण संख्या, संपूर्ण संख्या म्हणजे काय, याला कोणता छेद नसेल, काहीच नाही, पूर्ण संख्या असेल ही, म्हणजे 0 1 2 3 4 याच्याही पुढे जितकी पुढे जाईल तेवढी। परत आपल्याकडे तिसरी संख्या आहे पूर्णांक संख्या। आता पूर्णांक संख्यामध्ये धन संख्या आणि ऋण संख्या अशा दोन्ही संख्या येत असतात। म्हणजे आता ह्या काय आहे, धन संख्या म्हणजे काय, ज्यांच्या पुढे धन चिन्ह असतं, म्हणजे अधिकचं चिन्ह ज्या संख्यांपुढे असतं, अधिकचं चिन्ह असतं म्हणून आपण चिन्ह काही देत नसतो या परीक्षा ह्या संख्यांना, म्हणून 1 2 3 4 याच्या पुढे ज्याही संख्या येतील, मला कंटिन्यू करा, त्या राहतील आपल्याकडे धन संख्या। आणि ऋण संख्या म्हणजे काय, -1 -2 -3 -4 -5, म्हणजे ज्या संख्यांच्या आधी वजाबाकीचं चिन्ह दिलं जातं त्या संख्यांना ऋण संख्या म्हणलं जातं। आता जर आपण हे एक व्यवस्थितपणे याचं मापन जर करून घेतलं तर इथे सगळ्यात इथे शून्य जर मध्ये भागी घेतला, इकडच्या बाजूच्या शून्याच्या ज्या उजवीकडच्या ज्या संख्या असतात त्या 1 2 3 4 ह्या धन संख्या आहे, आणि शून्याच्या ज्या डावीकडे संख्या येत असतात त्या ऋण संख्या असतात। म्हणजे आता जर सगळ्यात लहान ऋण संख्या विचारली तर जी सर्वात डावीकडची जी संख्या असते ती असते सर्वात लहान ऋण संख्या, आणि इकडे जी शून्याच्या एक्झॅक्ट लगेच शेजारी जी संख्या असते ती सगळ्यात मोठी ऋण संख्या असते। आणि इकडे काय धन संख्यांमध्ये शून्याच्या जी लगेच शेजारी संख्या असते ती सर्वात लहान धन संख्या असते, आणि जी शून्यापासून जेवढी दूर जाईल तेवढी मोठी संख्या म्हणजे ती तेवढी मोठी धन संख्या असते। ह्याच्यामध्ये थोडं इथून जर सुरुवात करा, आता 5 ही सर्वात मोठी आहे, 4 त्याच्याहून लहान, 3 2 असं करत करत 1 2 3 -1 -2 -3 असे बोल, -4 हे सर्वात लहान ही ऋण संख्या आपल्याकडे असेल। आता पुढचा संख्यांचा प्रकार बघूया। पुढची संख्या आहे समसंख्या। आता समसंख्या म्हणजे काय, ज्या 2च्या पाड्याने येतात, 2च्या फरकाने येतात, म्हणजे 0 ही समसंख्या आहे आपल्याकडे, परत 2 4 6 ह्या ज्या संख्या असतात त्या समसंख्या, म्हणजे 2च्या फरकाने येणाऱ्या ज्या संख्या आहेत आपल्याकडे त्या समसंख्या असतील। आणि विषम संख्या, आता पुढची संख्या आहे विषम संख्या। आता विषम संख्या जर पहिली संख्या 1 आहे तर तिच्या पुढे दोन संख्या, एक संख्या सोडून जी संख्या येईल ती असेल 3, 3च्या पुढे एक संख्या सोडून येईल 5, नंतर 7 9 ह्या झालेल्या आहेत विषम संख्या। याच्या पुढे पण 9 11 13 15 17 19 ह्या सगळ्या ज्या असतील त्या आपल्याकडे विषम संख्या असतील। आता मूळ संख्या, मूळ संख्या म्हणजे कशा संख्या असतात, मूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांना 1 आणि ती संख्या स्वतः या संख्यांनीच भाग जातो किंवा त्यांचा दुसरा कोणताच विभाजक नसतो, अशा संख्यांना म्हटलं जातं मूळ संख्या।
आता बघूया आपण 1 ते 100 मध्ये इथे काय सांगितलेलं आहे, 25 मूळ संख्या आहे. 1 ते 100 मध्ये ह्या 25 मूळ संख्या आहे. आता बघा 1 3 5 7 11 परत 13 पुन्हा 13च्या नंतर 14 15 16 17 17ला कोणत्याच संख्येने भाग जात नाही. परत 19 23 29 ह्या ज्या इथून पुढे म्हणजे अशा ज्या संख्या असतात, ज्या संख्यांना 1 किंवा तीच संख्या या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जाणार नाही अशी संख्या असेल म्हणजे तिला काय म्हणायचं, मूळ संख्या. म्हणजे तिचा भाजक काय असायला पाहिजे 1 आणि ती संख्या स्वतः. म्हणजे आता 27 चे जर आपण अवयव काढले तर 27 ला आपण दुसऱ्या कोणत्याही संख्येने 27 ला भागू नाही शकत म्हणून 1. आणि जर आपण 37 ही जर संख्या आपण घेतली तर त्या संख्येचे जर आपण अवयव पाडायचे ठरवले तर आपण या संख्येला फक्त 1 आणि ती संख्या स्वतः एवढ्यांनीच गुणू शकतो किंवा भागू शकतो, भागाकार करू शकतो या संख्येचा. त्याच्यामुळे काय ती मूळ संख्या आहे. आणि 1 ते 100 मध्ये अशा 25 मूळ संख्या आहे. जसं आणि 1 ही जी संख्या आहे ती मूळ संख्या पण नाहीये आणि संयुक्त संख्या पण नाहीये. आणि इथे अजून दुसरी एक सांगितलेली 2 ही एकमेव सहमूळ संख्या आहे. सहमूळ संख्या आहे म्हणजे ती संख्या 2 ही सहमूळ संख्या सांगितलेली त्यांनी. सह म्हणजे सममूळ संख्या आहे, म्हणजे दोन्ही संख्या सम पण आहे आणि ती मूळ संख्या पण आहे. आणि जेवढेही आपल्याकडे 1 ते 100 मध्ये मूळ संख्या आहेत त्या सर्व संख्या या विषम संख्या आहेत. ह्या ज्या 1 ते 100 मध्ये ज्याही संख्या येतील किंवा कोणतीही मूळ संख्या असेल तर त्या सर्व संख्या काय आपल्याकडे विषम संख्या आहे. फक्त 2 ही अशी एक संख्या आहे ती सम संख्या पण आहे आणि मूळ संख्या पण आहे. आणि 1 ही संख्या जी आहे ती मूळ संख्याही नाही आणि संयुक्त संख्याही नाहीये. ओके, एवढं लक्षात ठेवायचं. आता पुढे काय 7वी जे प्रकार आहे तो संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजे काय, तिचा ती संख्या 1 आणि या व्यतिरिक्त ह्या दोन्ही व्यतिरिक्त पण त्यांचे अजून भाजक असतील, विभाजक असतील, गुणिते असतील अशा संख्यांना काय म्हटलं जातं, संयुक्त संख्या. समजा 8 ही जर संख्या घेतली आपण तर 8 चे आपण अजून भाजक पाडू शकतो. जर 8 ला 1 निघून 8 आणि 1 हे 2 भाग पडतात. परत 8 चे जर आपण भाग पाडले तर 4 आणि 2 येतील. परत त्याचे भाग पाडले तर 2 गुणिले 2 म्हणजे काय 8 चे भाजक जे असतात म्हणजे 8 चे जे अवयव आहे ते आपल्याकडे 8 आणि 1 ह्यापेक्षा जास्त पडत आहे. त्याच्यामुळे ती काय म्हटली आपण संयुक्त संख्या आहे. आता इथेच काय 1 ते 100 पर्यंत एकूण 74 संयुक्त संख्या आहे. म्हणजे 1 ते 100 आकड्यांमध्ये पूर्ण किती 74 आपल्याकडे संयुक्त संख्या आहेत. आता 8वा प्रकार आहे आपल्याकडे संख्यांचा जोडमूळ संख्या. आता जोडमूळ संख्या म्हणजे काय, 2 मूळ संख्यांच्या दरम्यान फक्त एकच संयुक्त संख्या असेल तर त्यांना जोडमूळ संख्या म्हणतात. म्हणजे 2 मूळ संख्या आहे. आता 2 मूळ संख्या समजा पहिल्या जर 3 आणि 5 या 2 मूळ संख्या आहेत आणि यांच्या दरम्यान एकच संख्या येते संयुक्त संख्या काय आहे 4. अशा संख्यांना म्हणजे ह्या संख्यांना काय म्हटलं जातं, जोडमूळ संख्या. आणि 1 ते 100 मध्ये अशा 8 जोड्या आहेत जोडमूळ संख्यांच्या. आता त्या 8 जोड्या कोणत्या आहे हे बघूया आपण. 3 आणि 5 ही जोडमूळ संख्येची जोडी आहे. परत 5 व 7 जोडमूळ संख्येची जोडी आहे. 11 आणि 13 जोडमूळ संख्येची जोडी आहे. 17 आणि 19 जोडमूळ संख्येची जोडी आहे. परत 29 31 पुन्हा 41 43 59 61 व 71 73 ह्या काय ह्या 8 जोड्या आहेत त्या जोडमूळ संख्यांच्या जोड्या आहे. याच्यामध्ये म्हणजे काय 2 मूळ संख्यांच्या दरम्यान जर एकच संयुक्त संख्या येत असेल तर त्या 2 संख्यांना आपण म्हणतो जोडमूळ संख्या. पुढचा प्रकार बघूया सहमूळ संख्या. म्हणजे इथे काय आता 2 किंवा अधिक संख्यांना एका व्यतिरिक्त अन्य सामायिक विभाजक नसतो त्यांना सहमूळ किंवा परस्पर मूळ संख्या म्हणतात. म्हणजे
त्यांना एक किंवा एका व्यतिरिक्त दुसरा कोणताही सामायिक त्यांना विभाजक नाहीये, तर अशा संख्यांना काय म्हटलं जातं? सहमूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या. आता ह्या दोन संख्या आहेत 10 1 परत 16 21 आणि 32 39. आता ह्या ज्या संख्या आहेत तर यांना एक हा त्यांचा एक मूळ अवयव आहे सगळ्यांचा, आणि ती संख्या सोडली तर, आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांचा कोणता सामायिक अविभाजक नाहीये किंवा त्यांचा एक कॉमन फॅक्टर नाही, तिथं अवयव नाहीये, त्याच्यामुळे आपण यांना काय म्हणतो? सहमूळ संख्या किंवा परस्पर मूळ संख्या. आता इकडे आहे 10वा प्रकार आहे आपल्याकडे त्रिकोणी संख्या. त्रिकोणी संख्या काय असते? दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या गुणाकाराला जर आपण 2 नी भागलं तर त्या संख्यांना काय म्हणतात? त्रिकोणी संख्या. म्हणजे दोन क्रमवार नैसर्गिक संख्या. आता जर बघा 2 गुणिले 3 ह्या दोन्ही नैसर्गिक संख्या आहे आणि याला जर आपण 2 नी भागलं तर इकडे आपल्याकडे काय उत्तर येईल? 3. 3 ही काय आहे? त्रिकोणी संख्या. आता 1 ते 100 मध्ये किती ह्या त्रिकोणी संख्या आहे? 1 ते 100 मध्ये आपल्याकडे 1 3 6 10 15 21 28 36 45 55 66 78 91 ह्या काय आहे आपल्याकडे? त्रिकोणी संख्या आहे. जर त्रिकोणी संख्या पहिली त्रिकोणी संख्या आहे 1 आणि परत दुसरी त्रिकोणी संख्या या 1 मध्ये जर 2 मिळवलं तर दुसरी त्रिकोणी संख्या आपल्याला मिळते. काय राहील? 3. आणि चौथी त्रिकोणी संख्या तिसरी त्रिकोणी संख्या आपल्याला काढायची, परत यात आपल्याला 3 मिळवावं लागेल. म्हणजे या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपल्याकडे 6 येईल. ही 6 ही तिसरी त्रिकोणी संख्या आहे. पुन्हा आणि ह्या सगळ्यांची जर बेरीज केली तर आपल्याकडे चौथी त्रिकोणी संख्या येईल. परत 1 + 2 + 3 + 4 + 5 हे जर केलं तर आपल्याकडे पाचवी त्रिकोणी संख्या येईल, जी असेल 15. म्हणजे या सर्वांची जर बेरीज केली आपण तर पुढची संख्या आपल्याला मिळते. किंवा ही जी त्रिकोणी संख्या आहे तिच्यामध्ये जर आपण पुढची संख्या अधिक केली किंवा बेरीज केली, पुढच्या संख्येसोबत त्या संख्येची बेरीज केली तर आपल्याला पुढची संख्या ही पुढची त्रिकोणी संख्या मिळत असते. आता पुन्हा जर आपण केलं आता या सर्वांची जेव्हा बेरीज करा तेव्हा येईल आपल्याकडे 21 उत्तर. म्हणजे ही पुढची 6वी आपल्याकडे त्रिकोणी संख्या आलेली आहे. पुन्हा केलं तर आपल्याकडे पुढची त्रिकोणी संख्या. अशा पद्धतीने काय आपण त्रिकोणी संख्या काढू शकतो. किंवा आता हे जर ही झाली एकदम पारंपरिक पद्धत त्रिकोणी संख्या काढण्याची, पण जर आपल्याला त्रिकोणी संख्या काय हे काढायचं असेल तर काय करायचं? 2 लगतच्या मूळ संख्या असतात. समजा आता 11 आणि 12 ह्या 2 लगतच्या मूळ संख्या आहेत आणि त्यांना जर आपण 2 नी गुणतोय, 2 नी भागाकार करतोय त्यांचा, तर काय येईल इकडे? 11 गुणिले 6 म्हणजे 66. ही काय आहे? त्रिकोणी संख्या येईल आपल्याकडे. म्हणजे त्रिकोणी संख्या कशी काढायची असेल. आता पुढे 11वी संख्येचा प्रकार आहे चौकोनी संख्या. म्हणजे जी संख्या पूर्ण वर्ग संख्या असते ती काय असते? चौकोनी संख्या असते. पूर्ण वर्ग संख्या म्हणजे कोणतीही संख्या असेल. आता इथे 25च्या पुढे आपण 36 49 म्हणजे जी काय वर्ग संख्या असतील त्या संख्यांना आपण चौकोनी संख्या असं म्हणू शकतो. आता जर मोठी संख्या काढायची असेल तर गुणाकार भागिले भागाकार असं आपल्याला करावं लागेल. आणि जर लहान संख्या जर काढायची असेल, लहान चौकोनी संख्या, तर गुणाकार भागिले भागाकार गुणिले भागाकार अशी आपल्याला क्रिया करावी लागेल. जर आपल्याला 2 संख्या दिलेल्या असतात किंवा एखादी वर्ग संख्या दिलेली असती त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं असतं याची लहान संख्या काढा किंवा मोठी चौकोनी संख्या काढा, त्यावेळेला आपण हे सूत्र वापरावे लागतात. जर आपल्याला संख्या बघून समजलं नाहीये तसं असेल तर त्यावेळेला या सूत्रांमध्ये आपण त्या संख्या बसवू शकतो. आता ज्या संख्या आहे आपल्याकडे समसंख्या आणि विषम संख्या, जर त्यांच्या आपण गणिती क्रिया केल्या तर त्यांचं उत्तर काय येईल हे इथे आपल्याला काढायचं. जर समजा एक समसंख्या दुसऱ्या समसंख्ये ह्या दोघांची जर आपण बेरीज केली, आता समसंख्या कोणत्या आहे? 4 आणि 6 आपल्याकडे समसंख्या आहे.
या दोघांची आपण बेरीज करतोय तर उत्तर काय येईल 10. म्हणजे उत्तर पण काय असेल आपल्याकडे समसंख्याच असेल. आता काय एक समसंख्या आणि दुसरी विषम संख्या या दोघांची जेव्हा आपण बेरीज करतोय, आता 6 ही समसंख्या आहे आणि 7 ही विषम संख्या आहे, या दोघांची जर बेरीज केली तर उत्तर येईल आपल्याकडे 13. म्हणजे उत्तर काय आहे विषम संख्या आहे. आता समसंख्या वजा समसंख्या केली, आता समजा 10 वजा 8 केला आपण, दोन्ही समसंख्यांची वजाबाकी केली तर उत्तर येईल आपल्याकडे 2. आणि 2 ही काय आहे समसंख्या. म्हणजे समसंख्यांची जर वजाबाकी केली आपण तर आपल्याकडे उत्तरात सुद्धा समसंख्या येणार आहे. आता 2 विषम संख्यांची वजाबाकी केली तर समजा 17 वजा 13, आपण जर दोन्ही विषम संख्या आहे त्यांची वजाबाकी केली तर उत्तर काय आलं आपल्याकडे 4. म्हणजे 2 विषम संख्यांची जेव्हा आपण वजाबाकी करत असतो त्यावेळेला उत्तरात येईल आपल्याकडे जी संख्या असते ती काय आहे समसंख्या आहे. ओके. आणि एक समसंख्या आणि एक विषम संख्या त्यांची जर वजाबाकी केली, आता समजा एक समसंख्या घेऊया आपण 20 आणि दुसरी विषम संख्या घ्यायची आपल्याला 17, याची वजाबाकी केली तर काय येईल उत्तर 3 आलंय. आणि 3 ही काय आहे विषम संख्या. म्हणजे समसंख्येतून जर विषम संख्या वजा केली तर उत्तरात येणारी संख्या ही विषम संख्या असते. आता जर विषम संख्या आणि विषम संख्या या दोघांची बेरीज केली, समजा 9 आणि 7 ह्या दोघींची बेरीज केली, ह्या दोन्ही विषम संख्या आहे तर त्याचं उत्तर काय आलं आपल्याकडे 16. म्हणजे येणारं उत्तर आहे आपल्याकडे समसंख्या आहे. म्हणजे विषम संख्या जर विषम संख्यांची जर बेरीज करतोय अशा वेळेला जी उत्तरात येणारी संख्या असते ती समसंख्या असते. जर समसंख्या आणि समसंख्या म्हणजे 2 समसंख्यांचा जर गुणाकार केला तर उत्तरही काय येईल आपल्याकडे समसंख्या. समजा आता 2 गुणिले 4 या दोन्ही समसंख्या आहे, याचा गुणाकार केला तर उत्तर आलं आपल्याकडे 8. म्हणजे उत्तरात काय आलेलं आहे इथे समसंख्या आलेली. आणि जर एक समसंख्या आणि दुसरी विषम संख्या असांचा गुणाकार केला तर आता बघूया 2 आणि ती दुसरी विषम संख्या जर घ्यायची आपल्याला तर 7 घेऊया. ह्या दोघांचा जर गुणाकार करतोय तर आपल्याकडे उत्तर येईल 14. आणि 14 ही आहे समसंख्या. म्हणजे समसंख्या आणि विषम संख्या यांचा जर गुणाकार करतोय तर उत्तरात येणारी संख्या असेल समसंख्या. जर 2 विषम संख्यांचा गुणाकार केला जातोय, आता 2 विषम संख्या घेऊया 7 गुणिले 3 ह्या दोन्ही विषम संख्या आहेत, यांचा गुणाकार केला तर उत्तर येईल आपल्याकडे 21. म्हणजे येणारं उत्तरही काय आहे आपल्याकडे ही विषम संख्या आहे. म्हणजे 2 विषम संख्यांचा गुणाकार केला तर उत्तर येतं विषम संख्या. 2 समसंख्यांचा गुणाकार केला तर उत्तर येईल समसंख्या. एक समसंख्या आणि एक विषम संख्यांचा गुणाकार केला तरी उत्तर येतं आपल्याकडे समसंख्या. ह्या ज्या आहे गणिती क्रिया आहे, खूप बेसिक कॉन्सेप्ट आहे, याच्यावर तुम्ही जास्त फोकस करायचा आहे. म्हणजे कोणत्या संख्येने गुणलं किंवा कोणत्या संख्येतून कोणती संख्या वजा केली तर उत्तरात येणारी संख्या कोणत्या प्रकारची असेल हे सगळं काही तुम्हाला माहित पाहिजे. ओके. इथेच आजच्या आपण व्हिडिओला थांबूया. इथेच आज आपला क्लास संपवूया. दॅट्स इट. थँक्यू.